आखाती युद्धाचा फटका हा आयात निर्यातीला बसला होता आणि त्यानंतर आता ड्रायव्हरांची कमतरता भासू लागली असल्यामुळे दुसरा फटका हा आयात निर्यातीवरती बसू लागलेला आहे। मी सध्या JNPA बंदरामध्ये आहे। तुम्ही समोर माझ्या पाहताय की इथे मोठ्या संख्येने आहेत ते कंटेनरच्या रांगा लागलेल्या आहेत। JNPA बंदरामधून आहे ते परदेशामध्ये मोठ्या संख्येने आहे ते आयात निर्यात होत असते। मात्र आता गेल्या काही दिवसांपूर्वीच्या 5 राज्यामध्ये निवडणुका झाल्या होत्या। त्या निवडणुकीसाठी आहे ते ड्रायव्हर लोक त्या राज्यामध्ये गेलेली होती मतदानासाठी आणि ते अद्याप परत आलेली नाहीयेत। त्याचबरोबर उन्हाळ्याची सुट्टी चालू आहे। आपल्या सहपरिवाराबरोबर अनेक कुटुंबे आहेत ते ड्रायव्हर गावाकडे गेलेले आहेत, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावाकडे गेलेले आहेत। त्यामुळे परराज्यात गेलेले ड्रायव्हर आणि महाराष्ट्रामध्ये गेलेले ड्रायव्हर हे परत आले नसल्यामुळे त्याचा परिणाम आता हा वाहतुकीवरती झालेला आहे। गेल्या महिनाभर झालं पश्चिम बंगालच्या निवडणुकीपासून आणि त्यानंतर आलेल्या उन्हाळ्या सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात ड्रायव्हरचं शॉर्टेज, त्याचप्रमाणे लेबरचं शॉर्टेज या ठिकाणी जाणवत आहे। JNPTमध्ये हजारो कंटेनर आयात होऊन आलेले कंटेनर हे 15मध्येच पडून आहेत, ते वेगवेगळ्या CFSमध्ये मूव्ह झालेले नाहीत आणि त्याच्यामुळं त्याचे मोठ्या प्रमाणात चार्जेस हे आयातदारांना भरावे लागत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर शॉर्टेज एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट या दोन्ही याच्यामध्ये जाणवत आहेत। एक आलेल्या निवडणुका, त्यानंतर आलेल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि जाणवणाऱ्या उन्हाच्या झळा याच्यामुळं मोठ्या प्रमाणावरती ड्रायव्हरचं शॉर्टेज, लेबरचं शॉर्टेज या ठिकाणी जाणवत असल्यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान हे या व्यावसायिकांचं, त्याचप्रमाणे आयातक, निर्यातक आणि इतर सर्वच या ठिकाणी जे पूर्ण चेन आहे त्या चेनमध्ये येणाऱ्या सर्वांचंच नुकसान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्याच्यामुळं जे लागणारे चार्जेस आहेत हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि त्याचा फटका हा आयातक आणि निर्यातक या दोन्ही व्यापाऱ्यांना बसत आहे। एकीकडे युद्धाचा फटका बसला असताना दुसरीकडे आता हा ड्रायव्हरांची कमतरता भासू लागली असल्यामुळे असा दुहेरी फटका आता हा आयात निर्यातीवरती होताना दिसून येतोय। विनायक पाटील, ABP माझा, उरण, रायगड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।